लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालंय। महाराष्ट्रातील एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली आहे। परंतु मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात दादांच्या राष्ट्रवादीला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे। अशातच आता राष्ट्रवादीच्या बंडात शरद पवारांना सोडून अजित पवारांची वाट धरणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे। मुंबईतील वरळीच्या सीजे हाऊस प्रकरणाच्या जप्तीची कारवाई रद्द करण्याचा निर्णय ईडीने घेतला आहे। जप्त करण्यात आलेल्या सीजे हाऊसमधील फ्लॅटची किंमत तब्बल 180 कोटी रुपये होती। त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं काय आहे आणि प्रफुल्ल पटेलांना दिलासा कसा मिळाला याबद्दल पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊयात। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील कुख्यात गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीच्या मालकीची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला होता। या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचं सांगत ईडीने प्रफुल्ल पटेलांच्या मालकीचे 7 फ्लॅट जप्त केले होते। सीजे हाऊसची मालकी पटेल कुटुंबियांसह मिलेनियम डेव्हलपर्सकडे आहे। परंतु सोमवारी लवादासमोर झालेल्या सुनावणीत प्रफुल्ल पटेलांनी इक्बाल मिर्ची किंवा त्याच्या पत्नीशी कोणताही व्यवहार केला नसल्याचं स्पष्ट केलं आहे। तसेच जप्त केलेली कारवाई रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। परिणामी आता प्रफुल्ल पटेलांची मालमत्ता त्यांना पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ईडीने केलेले सर्व आरोप प्रफुल्ल पटेलांनी फेटाळून लावले होते। ईडीने PMLA कायद्याअंतर्गत अनेकदा प्रफुल्ल पटेलांची तासनतास चौकशी केली होती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंड करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता। तेव्हापासून राष्ट्रवादीशी संबंधित अनेक नेत्यांच्या चौकशा थंडावल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतोय। तसेच केंद्रातील नव्या एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून प्रफुल्ल पटेलांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यापूर्वीच ईडीने प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।